श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकटे, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी हे चालूच असतात. कधी काय होतं की आपण कोणतंही महत्त्वाचं काम हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा मग आपल्यावरती काहीतरी कर्ज झालेलं असतं आणि घरामध्ये दारिद्र्य आणि अडचणी ह्या सततच चालूच असतात. घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो टिकत नाही, नेहमी कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असतो. ज्या अशा ह्या आपल्या अनेक समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यासाठी, आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, अडचणी संपून जाण्यासाठी आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आता बघा, उद्या आलेले आहे सोमवार. या दिवशी तारीख आहे 10 फेब्रुवारी आणि या दिवशी आलेला आहे प्रदोष. ज्यावेळेस प्रदोषचं व्रत जे आहे तर ते सोमवारी येतं, त्याला सोमप्रदोष म्हटलं जातं. त्यानंतर बुधवारी असणार आहे माघ पौर्णिमा आणि हे जे 2 दिवस आहेत तर ते खूप प्रभावी आहेत. या 2 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्ही हा उपाय उद्या सोमप्रदोषच्या दिवशी केला तरीही चालेल किंवा बुधवारी 12 फेब्रुवारीला माघ पौर्णिमेच्या दिवशी हा तुम्ही उपाय केला तरीही चालेल. या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि ह्या ऊर्जेचा फायदा हा आपल्याला होत असतो. नारळ जे असतं तर ते सर्वांनाच माहीत आहे की आपण अनेक प्रकारच्या पूजेमध्ये नारळाचा उपाय करत असतो किंवा नारळ आपण वापरत असतो. तर आपल्या जीवनामध्ये जे काही सर्व दुःख आहेत, संकट आहेत, बघा आपण खूप कामं हातामध्ये घेतो, मग ते व्यापार असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, त्यामध्ये कष्ट करून मेहनत करून सुद्धा जर आपल्याला फळ मिळत नसेल, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल. जर तुमच्यावरती काहीही कर्ज झालेलं असेल, मग ते घराचं असेल, गाडीचं असेल किंवा इतर कोणतंही तुमच्यावरती कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी, त्याचबरोबर वर्षभर महादेवांची आपल्यावरती कृपा व्हावी, दारिद्र्य अडचणी संपून जावे, यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. देवादिदेव महादेव यांची पूजा जर आपण केली तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणतीच अडचण जी आहे तर ती राहत नाही. 33 कोटी देवी देवता हे महादेवांची उपासना करत असतात. ते महाकाल आहेत, त्यामुळे आपल्या मनातील इच्छा त्यांना पूर्णपणे माहीत असतात आणि हा जर आपण उपाय केला तर नक्कीच आपल्याला हा जो याचा फायदा आहे तर तो होणार आहे. आपल्या घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, घरामध्ये कोणतंही काम हातामध्ये घ्या ते निर्विघ्नपणे कधीच पडत नसेल, त्याचबरोबर एखादं शुभ कार्य घरामध्ये होत असेल पण तरीही त्या शुभ कार्यामध्ये अनेक अडचणी येत असतील, त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी आपल्या मनामध्ये काहीतरी अनेक कठीणातील कठीण इच्छा आहेत पण त्या इच्छा आपल्या कष्ट करून मेहनत करूनही पूर्ण होत नसेल, घरामध्ये आपल्याला नवरा बायकोमध्ये जमत नसेल, त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, अनेक आपल्याला अडचणी संकट येत असेल, काहीतरी घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल किंवा तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या इच्छा असतील, मग त्या शारीरिक इच्छा असतील, मानसिक इच्छा असतील, तर त्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो एक नारळाचा उपाय आहे तर तो करायचा आहे. तुमच्या मनातील कोणतीही कठीणातील कठीण इच्छा या उपायाने नक्कीच पूर्ण होईल. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, तुम्ही प्रदोषच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 5 ते जो 8चा कालावधी असतो, 5 ते 8 हा जो प्रदोष काळ असतो, या प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. माघ पौर्णिमेला आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची उपासना करत असतो, त्याचबरोबर या दिवशी आपण महादेवांचं जरी पूजन केलं ना तर याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. तर आता या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. आता जर ऑलरेडी तुमच्या घरामध्ये नारळ असेल पण तो जर तुम्ही पूजेमध्ये वापरलेला असेल तर तो आपल्याला घ्यायचा नाही, तर पूजेमध्ये न वापरलेला नारळ घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही एक नवीन छान नारळ असा खरेदी करून आणू शकता. त्यानंतर 5 ते 7च्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो नारळ आहे तर तो एका लाल कलरच्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे.
लाल कलरचा नसेल तर पिवळ्या कलरचा जरी घेतला तरीही चालेल। सर्वात प्रथम तुम्हाला देवघरामध्ये छान धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे। तुमचे हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तुळशीजवळ दिवा लावायचा आहे। नंतर तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे संपूर्ण झालं की त्यानंतर हे जे नारळ आहे तर ते लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचं आहे। नारळाच्या शेंडीकडचा जो भाग आहे तर तो तुम्हाला देवांकडे करायचा आणि नारळाचा भाग आपल्याकडे करायचा। त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी तुम्हाला त्या नारळावरती टाकायची आहे। त्यानंतर एक पेपर घ्यायचा आहे। त्या पेपरमध्ये हिरव्या कलरच्या पेनने तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे। हिरवाच कलरचा पेन वापरायचा आहे। मग तुम्ही कर्जमुक्ती लिहू शकता। तुमच्यावरती जे काही कर्ज असेल तर कर्जमुक्ती एका शब्दामध्ये लिहायचं आहे किंवा मग नोकरी प्राप्ती किंवा प्रमोशन पगार वाढ लग्न अशा ज्या काही तुमच्या अनेक अडचणी आहेत तर त्या अडचणी तुम्हाला किंवा तुमच्या मनातील ती इच्छा त्यावरती तुम्हाला लिहायची आहे। नंतर तुम्हाला याची घडी घालायची आहे आणि त्या नारळाच्या सोबत तुम्हाला ही जी चिठ्ठी आहे तर ती ठेवायची आहे। त्यानंतर याची तुम्हाला एक गाठ बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथं जायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की महादेवांचं मंदिर लांब आहे तर काय करावं, तर तरीही बघा तुम्हाला महादेवांच्याच मंदिरामध्ये हा उपाय करायचा आहे। इतर कुठेही आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तर तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम घरून जात असताना स्वच्छ एक तांब्याभर पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि एखादं लाल कलरचं फूल जे असतं तर ते घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम हे जे तांब्याभर पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे। एखादं लाल फूल अर्पण करायचं आहे आणि हे जे नारळ आहे तर तिथे त्या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवून यायचं आहे। तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे। ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला परत उघडायची गरज नाही। डायरेक्टली तिथं जायचं आणि कुठेही न कोणाला सांगता किंवा काहीच न करता डायरेक्टली जायचं आणि ही पोटली तिथे मंदिरामध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता। अजिबात काहीच अडचण नाहीये, कुठेही तुम्ही ठेवू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। महादेवांना तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, करून बघा। याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला होईल। तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल। जीवनातील सर्व कर्ज संपेल महादेवांच्या कृपेने। दारिद्र्य अडचणी दुःख संकटे संपून आपल्यावरती भरभरून त्यांची कृपा होईल। महादेवांची पूजा हे पशुपतीनाथ आहे, त्यांची पूजा हे भूत प्रेत पिशाच सर्वच करत असतात। त्यामुळे त्यांची पूजा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। तर तुम्ही करून बघा, फायदा होईल। त्याचबरोबर बघा सोमवारी प्रदोष, सोमवार हा महादेवांचाच वार असतो आणि या दिवशी प्रदोष जे व्रत आहे तर ते महादेवांसाठी समर्पित असतं। या दिवशी जर आपण हा उपाय केला तर किती चांगले फायदे याचे होतील। त्याचबरोबर माघ पौर्णिमेला कुंभस्नान सुद्धा असतं। तर ह्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। करून बघा, फायदा होईल। श्री स्वामी समर्थ।